स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्राचं ऑनलाईन अकाउंट कसं ओपन करायचं घरबसल्या याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम यायचं या वेबसाईटवर. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता. तुमच्याकडे अकाउंट ओपन करण्यासाठी स्वतःचा आधार कार्ड नंबर, त्यानंतर तुम्हाला एक सिग्नेचर करायची तुमच्या व्हाईट पेपरवर. तसेच तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे तुमच्या आधारला आणि तुमच्याकडे एक ओरिजिनल पॅन कार्ड पाहिजे. पॅन कार्डचा फोटो काढून तुम्ही डाउनलोड करून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करा. कारण की तुम्हाला हा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागतो. तसेच तुमच्या आधारवर आणि तुमच्या पॅन कार्डवर सेम नाव असलं पाहिजे तेव्हाच तुमचं अकाउंट ओपन होईल. अदरवाईज तुमचे अकाउंट ओपन व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्हाला सगळ्यात पहिले आय वॉन्ट टू ओपन अ न्यू अकाउंट व्हाया व्हिडिओ केवायसी म्हणजे तुमचं जे अकाउंट ओपन होणार आहे ते व्हिडिओ केवायसी मार्फत होणार आहे. तुम्हाला ते क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आहे. इथे ॲक्सेप्ट करायचं आहे. आय हॅव अंडरस्टूड आणि नंतर इथे लेट्स स्टार्ट या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तिथे 2 ऑप्शन आले आहे. सिलेक्ट स्कीम टाइप इथे तुम्हाला सेव्हिंग अकाउंट जनरल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट निअरेस्ट ब्रांच आता तुम्हाला इथे तुमची ब्रांच चूज करायची आहे. आता तुम्ही काय करायचं तुम्हाला इथे अदर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं स्टेट चूज करायचं आहे. महाराष्ट्र. नंतर तुमची सिटी चूज करायची आहे आणि सिटी चूज केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या घराजवळील जी ब्रांच आहे, जिथे तुमची घराजवळ निअरेस्ट ब्रांच आहे बँक ऑफ महाराष्ट्राची तुम्हाला ते चूज करायचं आहे. मित्रांनो ब्रांच चूज केल्यानंतर तुम्हाला तर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुमच्यासमोर इथे हा फॉर्म आला आहे. याच्यामध्ये तुम्हाला टायटल चूज करायचं आहे. मिस्टर आहे, मिस आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम एंटर करायचं आहे, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. जो तुमच्या आधारला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला ईमेल ॲड्रेस तुमचा एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे वेदर यू आर पॉलिटिकली एक्सपोज पर्सन म्हणजे तुमच्यावर पॉलिटिकल काही तुमच्यावर केस वगैरे चालू आहे का? इथे तुम्हाला नोवर क्लिक करायचं आहे. नंतर वेदर यू फिजिकली चॅलेंज तुम्ही हँडिकॅप असाल तिथे येस अदरवाईज इथे नो करू शकता. त्यानंतर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का? इथे नो करायचं तुम्हाला. नंतर तुम्हाला या शेवटचे ऑप्शन सुद्धा तुम्हाला नो क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो प्रोसीड केल्यानंतर आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेलाय. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा अपलोड पॅन कार्ड फोटो तुम्हाला तिथे तुमचा पॅन कार्ड फोटो जे आहे तो अपलोड करायचा आहे. पॅन कार्ड फोटो अपलोड होत आहे. त्यानंतर तुम्हाला ते तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे. तुम्हाला तुमचा इथे आधार नंबर एंटर करायचा आहे. तुम्हाला खालचा हा कॅप्चा एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला ते व्हेरिफाय बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला तिथे त्या ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आता एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला टाकून तिथं एकदा तुम्हाला ते व्हेरिफाय करायचं आहे. तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता तुमच्यासमोर इथे ऑप्शन आला की तुमचा जो पर्मनंट ॲड्रेस आहे, तो सेम आहे का ॲज अ कम्युनिकेशन ॲड्रेस तुम्हाला ते क्लिक करायचं असेल आणि तुम्हाला ते नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे पर्सनल माहिती विचारत आहे. तुमचं मॅरेज झालंय की नाही, तुम्ही सिंगल आहात का? त्यानंतर तुम्हाला तुमचा कॅटेगरी चूज करायचं ऑप्शन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन चूज करायचं तुम्हाला तुम्ही काय करता? स्टुडंट आहात की सॅलरीड आहात? त्यानंतर तुम्हाला इथे प्लेस ऑफ बर्थ एंटर करायचा. तुमचा जन्म कुठे झाला ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं अॅन्युअल इन्कम किती आहे, ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमच्या इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे. नंतर तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे तुम्हाला ते आणि त्यानंतर तुम्हाला ते नंबर ऑफ डिपेंडंट म्हणजे तुमच्यावर अवलंबून किती लोकं आहे. इथे जर 0 असेल तुम्ही इथे 0 टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला ते सिग्नेचर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तिथे तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. मित्रांनो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते तुमचं एक नॉमिनीचं नाव ॲड करायचं आहे. तुमच्या आई किंवा वडिलांचं तुम्ही ते नाव जे आहे ते ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला ते नॉमिनी म्हणून तुमचं फॅमिलीमध्ये कोणाही एका व्यक्तीचं तुम्हाला ते नाव जे आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते रिलेशन म्हणजे तुमची जी नॉमिनी आहे ते कोण आहे? त्यानंतर तुम्हाला ते त्यांचं डेट ऑफ बर्थ चूज करायचा आहे नॉमिनीचं. नंतर तुम्हाला त्यांचा ॲड्रेस जो आहे नॉमिनीचा तो सेम आहे का तुमचा जो ॲड्रेस आहे तो क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता तुमच्यासमोर इथे काही अदर बँकिंग सर्व्हिस तुमच्यासमोर ऑप्शन आला आहे. तुम्हाला कोणत्या-कोणत्या जी सर्व्हिस आहे ते ॲक्टिव्हेट होणार आहेत. जसं तुम्ही जेव्हा बँक अकाउंट ओपन करणार आहात, तर तुमचं WhatsApp बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट यू हे सर्व तुम्हाला ॲक्टिव्हेट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते बाकी अदर सर्व्हिसेस तुम्हाला कुठेच क्लिक नाही करायचं आहे. डायरेक्ट तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो, आता तुमच्यासमोर हा फॉर्म आला आहे. हा फॉर्म तुम्हाला प्रॉपरली चेक करायचा. तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस, फोटो सर्व गोष्टी तुम्हाला आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर हे सर्व माहिती तुम्हाला चेक करायची आहे. नंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते सक्सेसफुली सबमिट झालं आहे. तुम्हाला तिथं कॉल नावचं ऑप्शन आहे आणि शेड्यूल फॉर लेटर. कॉल नाव म्हणजे तुम्हाला आता जर तुम्हाला आताच्या आता व्हिडिओ के-वाय-सी करायची असेल, तुम्हाला कॉल नाववर क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि व्हाईट पेपरवर सिग्नेचर तुमच्या जवळ तयार ठेवायची आहे आणि ते तुम्हाला नंतर कॉल करायचा असेल, तुम्ही ते शेड्यूल फॉर लेटरवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला कोणता टाईम वेळ हवा आहे तुम्हाला तुमचा व्हिडिओ के-वाय-सी करण्यासाठी. तुम्हाला ते डेट चूज करून तुम्हाला इथे जे आहे टायमिंग चूज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासोबत बँकेचे अधिकारी जे आहेत ते तुमच्याशी बोलतील. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन विचारतील, सगळं व्हेरिफाय करतील आणि त्यानंतर तुमचं जे अकाउंट ओपनिंग आहे ते ऑनलाईन होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ज्या ब्रांच तुम्ही चूज केली आहे फॉर्म भरताना, त्या तुम्हाला बँकेत जायचं आहे. तुमचं आधार कार्ड, ओरिजिनल तुमचं पॅन कार्ड घेऊन जायचं आहे. तर तेव्हा तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन पैसे डिपॉझिट करायचे आहे आणि तिथून तुम्हाला मग तुमचं पासबुक जे आहे ते बँकेचं कलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचा फॉर्म घरबसल्या भरू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.